नमस्कार मित्रांनो, कंबळी या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की येथे कंबळी आणि ऋषी बोलत बसलेले असतात. त्यानंतर ऋषी कंबळीला खूप सारं समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. हे बघ कंबळी, तू तुझ्या स्वप्नाचा कधीही त्याग करू नको. मला माहिती आहे तुझ्या भूतकाळात तुला खूप अडचणी आल्यात, मात्र तुला ते भूतकाळ सुधारण्यासाठी वर्तमान आणि भविष्यकाळ हा उज्ज्वल करावाच लागणार आहे. आणि त्यासाठी तू तुझ्या स्वप्नासाठी जगणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि तू ते स्वप्न तुझं साकार केलं तर तुझ्या आईबापाला ती खरी श्रद्धांजली वाहेल, असं त्या ठिकाणी ते म्हणत असतो. आणि हे सर्व मुद्दे ऋषीने कंबळीसमोर मांडल्यानंतर कंबळीला आता तिला खूप भारी वाटतं. आणि त्यानंतर ऋषी म्हणतो की जेव्हा तू तुझे सगळे स्वप्न पूर्ण करशील आणि पूर्ण झाल्यानंतर तुझे स्वप्न, तर मी तुझ्याशी लग्न करेल, असं ऋषी म्हणतं. त्यानंतर कंबळी पण लाजून हसायला लागते आणि होकार देते. ठीक आहे, चालेल, असं म्हणत असते. मात्र हे तो दोघं बोलत असताना तेथे एक RTO मॅडमसोबत वाद घडलेला असतो. कारण की दोन लोक त्या ठिकाणी RTOवाल्या मॅडमला वाद घालण्यासाठी तिथे उत्सुक असतात. त्यानंतर त्यांचा वाद हे कंबळी बघते आणि कंबळी तिथे निघून जाते. आणि कंबळी त्या लोकांना सांगते की हे बघा, हे मॅडम काही तुम्हाला चुकीचं सांगत नाहीत. जे आपण सांगतात ते वेगवेगळ्या रीतीने सांगतात. आणि जर उद्या काही ना करो झाला, तुमचा ॲक्सिडेंट झाला आणि तुमचा त्या ठिकाणी जीव गेला, तर जीव तर तुमचा जाणार आहे, या मॅडमचा काय नाही. या मॅडमसाठी हे कायदे कानून लागू आहेत का, तुमच्यासाठी नाहीत का? आणि हा रस्त्यानंतर त्या ठिकाणी तो व्यक्ती म्हणतो की तू कोण आली दीडशे आणि आम्हाला समजून सांगणारे. त्यानंतर ती म्हणते की मी कोण असो, ते काही पण असो, हा रस्ता का तुमच्या बापाचा नाही, असं ते त्या ठिकाणी कंबळी त्यांना ठणकावून सांगते. आणि म्हणते की उद्या जर तुमचा जीव गेला तर जीव कोणाचा, तुमचा जाणार आहे ना. त्या मॅडम का तुम्हाला वाईट बोलतात का? हेल्मेट घालायला तर पाहिजे. हेल्मेट हे तुम्हाला सक्तीचं असून तुम्ही का घालत नाहीत? आणि त्यांना या शब्दामध्ये होकार देण्याच्या ऐवजी तुम्ही त्यांचा विरोध करता, असं कंबळी त्यांना सांगते. त्यानंतर ते माणसं म्हणतात की आमचं चुकलं आहे, माफ कर. आणि त्या ठिकाणी मॅडम पण त्यांना सोडून देतात, कुठल्याही पद्धतीचा फाईन लावत नाहीत. त्यानंतर मॅडम म्हणतात की हे बघा, मी माझी मुलगी घरी सोडून आलेली आहे आणि इथे ड्युटी करत आहे, मात्र या लोकांना काही समजत नाही, असं ते कंबळीला त्या म्हणत असतात. कंबळी म्हणते की हो, बरोबर आहे, तुम्ही तुमची दोन्ही हक्क बजावत आहेत, या ठिकाणी ड्युटी पण करत आहेत आणि आपल्या आईचा घरी जाऊन हक्कसुद्धा बजावत आहे. खरंच तुमच्या कार्याला सलाम, असं ती बोलत असते. त्यानंतर त्या मॅडम म्हणतात की थँक्यू, तू माझी खूप आज मदत केली आहे कंबळीला. आणि त्या ठिकाणाहून ती मॅडम निघून जातात. तेवढ्यात हे कंबळीचं सर्व जे काही कार्य आहे त्या ऋषी बघत असतो. आणि ऋषी म्हणतो की हे बघ, हीच माझी ओरिजिनल कंबळी आहे, जी अन्यायाविरुद्ध लढणारी. तर हे सर्व प्रकार बाहेर कारमध्ये बसून आई हा सर्व प्रकार बघत असते, कारण की कंबळीने त्या लोकांना चांगलाच येथे सबक शिकवलेला असतो. त्यानंतर आता अन्नपूर्णा आजी इकडे खोलीच्या बाहेर आलेली असते. मात्र अन्नपूर्णा आजीचा पाय आता बरे नसतो, तरी पण ती बाहेर असते. त्यानंतर तिथे ग्लॅनी आजी येते आणि म्हणते की अन्नपूर्णाजी, तुम्ही काय करत आहेत, कुठे जात आहे? त्यानंतर ती म्हणते की हे बघ, मी आता कॉलेजच्या मिटिंगसाठी जाणार आहे, कारण की आज खूप इम्पॉर्टंट कॉलेजची मिटिंग आहे, कारण की आज कॉलेजचा ग्रेड हा डिसाईड होणार आहे. त्यानंतर ग्लॅनी आजी म्हणते की हे बघा, तुम्ही नका जाऊ, तुम्हाला खूप त्रास होत आहे, तुम्ही घरी आराम करा, मी ती मिटिंग हँडल करते, असं ते सांगत असतात. मात्र त्यानंतरच सांगता तेथे राजन येतो. आणि राजन बघतो तर चक्क आई बाहेर आली. त्यानंतर राजन तिला सावरत म्हणतो की आई, तुला आरामाची गरज आहे, तू कशाला बाहेर आली आहे? त्यानंतर अन्नपूर्णा म्हणते की हे बघ, आता मला बरं वाटते, आता मी कॉलेजमध्ये जाणार आहे आणि मीटिंग हँडल करणार आहे, असं त्या ठिकाणी अन्नपूर्णा आजी राजनला सांगत असते. राजन म्हणते की आई, हे तू काही करणार नाही, मी ती मीटिंग हँडल करतो, आजची जी पण आहे, आणि तू घरात जाऊन आराम करा, असं तो बोलत असतो. मात्र अन्नपूर्णाजीचं हे सर्व संभाषण असताना त्या ठिकाणी ग्लॅनी आजी म्हणतात की तुम्ही राजनला पण खूप कामे असतात आणि तुझ्या तर पायाला खूपच लागलेलं आहे, वैदी मला एक चान्स दे, मी आताची ही जी पण मीटिंग आहे ती मी हँडल करेल, असं ते सांगत असतात. आणि जे पण काही ग्रेड डिसाईड होणार आहे त्याचा पण मी व्यवस्थितरित्या या ठिकाणी स्टडी करून जाईल, आणि काय बोलायचं आहे हे पण मला त्या ठिकाणी चांगल्या योग्य रीतीने सुचेल, आणि मी ही मीटिंग हँडल चांगल्या पद्धतीनं करेल, असं ते सांगत असतात. त्यानंतर त्या दोघांचाही विश्वास तिच्यावर नसतो. मग ग्लॅनी आजी म्हणतात की हे बघ, तुम्ही माझ्यावर विश्वासच दाखवला नाही तर मी कशी तुम्हाला मदत करणार आहे? आणि तुम्ही सातत्यानं म्हणतात ना, घरामधली कामामध्ये आम्ही दोघी काही मदत करत नाहीत म्हणून, पण एकदा एवढा चान्स देऊन तर बघा ना, कशा पद्धतीने आम्ही वर्क करतो ते. त्यानंतर अन्नपूर्णा आजी तिला म्हणतात की चल, दिला चान्स तुला आणि तू जाऊन आता मीटिंग हँडल कर.
आणि त्यानंतर त्या दोघी रागिनी आणि अन्नपूर्णा रागिनी आणि ग्लॅनी आजी तिथून निघून जातात. आणि त्यानंतर आता अन्नपूर्णा आजी राजनला म्हणतात की राजन म्हणतो की हे बघ आहे, तू यांच्यावर ही जबाबदारी सोपून काही चुकीचं तर काम करत नाहीस ना. त्यानंतर अन्नपूर्णा म्हणते की नाही मी काही चुकीचं काम केलं नाही, फक्त ती एक चान्स द्या म्हणून बोलत होती तर मी तिला देऊन टाकला आहे. मात्र त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवण्याजोग्या त्या नाहीत, त्यांच्यावर विश्वास ठेवून आपल्याला चालणार नाही, यांच्या मागून आपल्याला यांच्यावर लक्ष ठेवावं लागेल असं ते बोलत असतात. त्यानंतर इकडे बाहेर आल्यानंतर रागिनी आणि ग्लॅनी जे एकमेकांशी बोलत असतात. त्यानंतर म्हणतात की रागिनी त्यांना म्हणते की हे बघ, तू आता किती या ठिकाणी सरडा जेवढा फास्ट रंग बदलत नाही तेवढा फास्ट तू रंग बदला असं आहे ग्लॅनी आजीला सांगते. ग्लॅनी आजी म्हणते की मी काय चुकीचं केलं आहे. रागिनी म्हणते की आपल्याला त्यांच्या जे पण निर्णयामध्ये आपल्याला विरोध करायचा होता, मात्र तू त्यांच्या निर्णयामध्ये सामील झालीस आणि आता कॉलेजला ग्रेड देण्यासाठी तू स्वतः निघालीस, हे काय मला पटत नाही असं ते बोलत होते. ग्लॅनी आजी म्हणते की माझी तुला ॲक्टिंग खरंच खूप आवडली. रागिनी तिला काही समजत नसतं. त्यानंतर ग्लॅनी आजी म्हणते की हे मी त्यांच्यासमोर खोटारडेपणाचा या ठिकाणी खरेपणाचं आव्हानच होते, मात्र आपण हे कशाला करायचं, आपल्याला ते त्यामध्ये विरोध करायचा आहे. त्यानंतर रागिनी म्हणते की मला तू काय करणार आहे स्पष्ट स्वरूपात सांग. त्यानंतर ग्लॅनी आजी म्हणते की हे बघा, आता आपण कॉलेजला ग्रेड डिसाईड करण्यासाठी जाणार आहोत, मात्र आपण ते जाऊन ग्रेड हे डिसाईड करायचेच नाही, कारण की आपण इकडे येऊन अन्नपूर्णा आजीला म्हणायचे की ते ग्रेड आपल्याला डिसाईड करण्यासाठी कॉलेजला इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी खूप सारे पैसे लागतील आणि तेवढे पैसे आपल्याकडे नाहीत, आणि आपण त्यांच्याकडे ते पुढे पैसे जर वधवून घेतले आणि आपण कॉलेजला चांगला ग्रेड दिला तर ते पैसे समोरच्या टीम मेंबरला द्यायचे नाही, ते पैसे आपण स्वतः खायचे. असं ती आयडिया भन्नाट ग्लॅनी आजीला सुचते. आणि त्यानंतर रागिनी पण यावर होकार देते आणि म्हणते की आजी तू काय चालू आहेस असं तिला बोलत असते. आणि त्या दोघी तिथे खूप खुश असतात. मात्र इकडे आता रोहित घरी आलेला असतो आणि रोहित घरी आल्यानंतर राधिका त्याच्यासाठी एक कॉफी बनवून आणलेली असते आणि कॉफी बनवून देताना त्यानंतर रोहित म्हणतो की हे काय आणलेलं आहेस, कोमट पाणी असं तिला बोलत असतो. राधिका म्हणते की मी आताच ही कॉफी बनवून आणलेली आहे. त्यानंतर रोहित म्हणतो की हे बघ, तुला माहीत नाही का पावसाळा चालू झाला आहे, मला आणखीन याच्यापेक्षा ही खूप गरम कॉफी पाहिजे आहे. त्यानंतर ती कॉफी देत असताना त्या ठिकाणी राधिकाला ती पोळते. त्यानंतर राधिकाला तू म्हणतो की ही कॉफी तुझ्यासाठी गरम असेल, माझ्यासाठी नाही, आणि जा लवकर पटकन बनवून घे असं तिच्यावर जोरजोरात ओरडत असतो. तेवढ्यात तेथे आई येते आणि आई म्हणते की रोहित हे तू काय करत आहे राधिकासोबत, एवढ्या जोरजोरात का ओरडत आहे, तुला माहीत नाही कशा पद्धतीने वागायचं ते. त्यानंतर इकडे रोहित खूपच चिडलेला असतो आणि आईवर सुद्धा आता चिडचिड करायला लागतो आणि म्हणतो की तुला काय वाटतं ऋषी एवढा माझ्यात कॅपॅबिलिटी नाही, कारण की मी ज्या पण तुझा ऋषी तुझ्यापासून लांब गेला होता त्याने सर्व प्रोजेक्ट हे अर्धवट सोडले होते, कंपनीचा सर्व भार हाताने सोडला होता आणि त्या कंपनीबरोबर गावच्या कंपनीबरोबर निघून गेला होता. आणि त्या टायमाला मी तुला सांत्वन दिली आहे आणि मी तुझी सर्व ही कंपनी हँडल केलेली आहे आणि तुला वाटतं की मी हे काही करू शकत नाही. त्यानंतर त्या ठिकाणी आई म्हणते की हे बघ रोहित, तू काही ना काहीतरी आता वेडवाकडं विचार करत आहेस, मात्र मला माहीत आहे ऋषी एवढं त्या ठिकाणी तुझ्यात पण पोटेन्शियल आहे आणि तुला ते बाहेर काढावं लागेल आणि तू पण आता काहीतरी नवीन आयडिया सुचव, नवीन प्रोजेक्टवर काम कर, नवीन आयडिया देऊन त्यांच्याशी जे पण आपला प्रोजेक्ट आहे त्यांच्यासोबत डील करा असं सांगत असतो. आणि आई म्हणते की आणखीन तुला खूप मेहनत करण्याची गरज आहे असं तू बोलत असतो. त्यानंतर रोहित म्हणतो की तुला वाटतं का मी ऋषी एवढी मेहनत करत नाही, मी तर खूप मेहनत केलेली आहे, पण आपल्याला आता ते देत नाही तर त्याला काय करणार. त्यानंतर आई म्हणते की हे बघ, तू असं चिडचिडपणा करून काही होत नाही आणि मी त्यांच्याशी पुन्हा एकदा जाऊन बोलते आणि ते प्रोजेक्ट आपल्या पद्धतीने आपल्याकडे कसा घेता येईल हे मी पाहते. आणि त्यानंतर राधिका त्यासाठी रोहितसाठी कॉफी आणते. त्यानंतर आई म्हणते की हे बघ, आता तुला जेवढी हवी तेवढी गरम आहे कॉफी ही. त्यानंतर रोहित आता ती कॉफी घेतो आणि आता त्याला समजत असतं की आपल्या काहीतरी चुका होत असतात. आता आपल्या कंपनीमध्ये ऋषी काम करत नाही आणि आता ऋषीनं काम करताना त्याचे प्रोजेक्ट आता आपल्यामुळे ऋषी नसल्यामुळे या ठिकाणी त्या आपल्या हातातून एक एक निष्ठच चाललेत आहे. मात्र आता आईने त्याला बोललेलं असतं की मी माझ्या पद्धतीने त्यांच्याशी डील करून बघते आणि त्यांचा प्रोजेक्ट हा ॲक्सेप्ट करून घेण्यासाठी त्यांना प्रवृत्त करते. त्यानंतर अनिका, राधिका आणि त्या ग्लॅनी आजी त्या प्रिन्सिपल सरशी बोलत असतात आणि म्हणतात की हे बघा, तुम्ही त्या दिवशी माझ्या अनिकाची बाजू सोडून कमळची बाजू घेतलेली आहे आणि त्यानंतर असं बोलत असतात. त्यानंतर प्रिन्सिपल सर म्हणतात की अनिकाने त्या दिवशी ते हंगामा तसा केलाच होता ना, त्यामुळे. त्यानंतर सर्व विचारतात की काय झालं आहे. प्रिन्सिपल सर त्यांना सर्व काही सांगून टाकतात की अनिकाने त्या वॉचमनच्या थोबाडीत मारली आहे आणि त्यानंतर अनिकाला त्यांच्यासोबत मी माफी मागायला लावली, यामध्ये चुकीचं काय केलं असं तो बोलत असतो. त्यानंतर राधिका म्हणते की
अनिका या कॉलेजची ओनर आहे, या कॉलेजची मालकीण आहे, ती काहीही वागो त्या एका वॉचमॅनसाठी त्याच्यासाठी समोरासमोर तुम्ही तिला माफी मागायला लावली आहे, हे तुम्ही फार चुकीचं केलं आहे. त्यानंतर प्रिन्सिपल सर म्हणतात की मी काय करणार मॅडम. सर्वजण ते कंबळीची बाजू घेत होते आणि त्यानंतर कंबळीने तिला माफी मागायला लावली आणि त्यानंतर ते मला करावंच लागलं. त्यानंतर ग्लॅनी आजी म्हणते की हे तुम्ही फार चुकीचं केलेलं आहे, आता तुम्हाला यावर एक शिक्षा झालीच पाहिजे, कारण की जर असंच चालत राहिलं तर माझं कॉलेजही बदनाम होईल, असं ते बोलत असतात. आणि आता मला तुमच्या ज्या पद्धतीनं माझ्या कॉलेजचा मला प्रश्न आहे, तसं तुमचासुद्धा मला आता इथं प्रश्न उपस्थित झाला आहे, तुम्हाला या पदावरून काढून देऊ की काय, असं ते बोलत असतात. त्यानंतर प्रिन्सिपल सर म्हणतात की हे बघा, तुम्ही असे टोकाचे निर्णय घेऊ नका. त्यानंतर ग्लॅनी आजी म्हणते जर तुम्हाला इथे टिकून राहायचं असेल तर तुम्हाला माझ्यासाठी काम करावं लागेल. आणि त्या ग्लॅनी आजीने आता राधिकाने आणि ग्लॅनी आजीने ते प्रिन्सिपल सरांना सांगितलेलं असतं की आता काय करायचं आहे ते. त्यानंतर आता सर्वजण विद्यार्थी हे कॉलेजला येत असताना गेटवर तो पहिलेसारखा वॉचमन नसतो, दुसरा त्या ठिकाणी वॉचमन असतो आणि तो सर्वांना त्याची ID विचारत असतो. मात्र ID ज्यांच्याजवळ नसेल त्याला कॉलेजमधून हाकलून देण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र कंबळीला हे काही लक्षात येतं की आज हे सर्व एवढे बदल कॉलेजमध्ये का झाले आहेत, कॉलेजमध्ये कोण येऊन बसला आहे हे कंबळीला तेथे समजतं. त्यानंतर आता तेवढ्यात तिथे अनिका येते आणि अनिका कंबळीला म्हणते की हे बघ, तू मला एका वॉचमॅनकडून मारायला लावलं, मी अख्खी त्याची टीम आज गायब केली आहे. मात्र आता कंबळीला सर्व काही लक्षात येतं की जे पण वॉचमॅन काका होते त्यांना आता जॉबवरून या अनिकाने काढलेलं आहे, असं तिला वाटायला लागतं. त्यानंतर कंबळीला तिला म्हणते की तू का पागल आहेस का, एका छोट्याशा गोष्टीवरून तू एवढा मोठा निर्णय कसा घेतला आहे. त्यानंतर अनिका म्हणते की मी या कॉलेजची ओनर आहे, मी काहीही करू शकते, मी तुला कॉलेजमधून काढायचं तर तुला पण काढू शकते, मात्र मी तुला काढणार नाही, कारण की तुला आता असा त्रास देईल की तू स्वतःहूनच या कॉलेजमधून निघून जातील. त्यानंतर कंबळी म्हणते की हे तू मला नको शिकू, कशा पद्धतीने संघर्ष करायचा हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे आणि तू तर ह्या गोष्टी बोलूच नको, तुझी चिवचिवाट तू बंद कर, मला माहीत आहे इथं काय करायचं आहे आणि काय नाही. तर असं तिने अनिकाला सांगितलेलं असतं आणि म्हणते की तू काही पण कर, आता मी तुला दाखवते काय आहे ते, असं कंबळी तिला भाषेत बोलत असते. मात्र हे सर्व त्यांचा प्रकार इकडे ग्लॅनी आजी लपून ऐकत असते. ग्लॅनी आजी म्हणते की ही कंबळी अशी रक्ताची भाषा का करत असेल, कारण की हिला सर्व काही तर माहीत तर झालं नसेल ना, असं तिला वाटायला लागतं. त्यानंतर कामिनी आजी म्हणते की हे सर्व काय कंबळीचं डाव आहे. आता मला तर वाटतं त्या कंबळीचं काहीच कळत नाही, कधी वाटतं की ती या घरावर हक्क जमवायला आली आहे आणि कधी वाटतं की तिला काही माहीतच नाही, आता मी तरी काय करू, असं तिला प्रश्न पडतो. त्यानंतर आता कॉलेजमधलं हे वातावरण पूर्णपणे चेंज झालेलं असतं. यावर कंबळीला आता खूपच पश्चाताप व्हायला लागतं की आता मी काय करू. त्यानंतर लिंगी म्हणते की हे बघ, त्या अनिकाच्या मागे हे सर्व काय कोणातरी दुसऱ्याचाच हात आहे आणि ते आपल्याला शोधून काढावे लागेल. त्यानंतर कंबळी म्हणते की हां मला माहीत आहे, इथे कामिनी मॅडमचा हात आहे आणि अनिकाचा हात आहे, त्यांनी ह्या सर्व गोष्टी बदलल्या आहेत. मात्र आता ह्या अन्नपूर्णा मॅडमला आता माहिती व्हायला नको, कारण की त्यांना जर माहिती झाल्या तरी त्यांना खूप त्रास होईल, असं ते बोलत असतात. मात्र आता ह्या सर्व गोष्टी आता कंबळी कशा पद्धतीने हँडल करेल हे आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.